करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, इतकं हुशार रहा की या दुनियेमध्ये कोणी कोणाचं नाही आहे, आपण आपलंच असतो. म्हणून जीवन जगताना बिनधास्तपणे आयुष्य जगणं आहे. कारण का, आयुष्य हे पुन्हा पुन्हा नाही आहे. कोणाला धोका देणं, त्याचप्रमाणे कोणाला धोका देऊन मजेत राहू उपयोगाचं नाही आहे. धोका खायची वेळ स्वतःवर सुद्धा येत असते. असं नाही आहे की प्रत्येक वेळेला बघा दुसऱ्यांच्या आयुष्यात धोके निर्माण होतील. केव्हा तरी आपल्या आयुष्यातसुद्धा धोका आपल्याला स्वीकारावाच लागतो. ती वेळ येत असते. कारण कोणाच्या आयुष्यात दुःख जेव्हा येत असतात तेव्हा आपण सुखाने राहायचं नाही आहे. म्हणजेच काय, त्याच्या आयुष्यात दुःख आहेत ना, आपण सुद्धा दुःखाचा वाटेकरी म्हणून जाणं गरजेचं आहे. तिथे जाऊन आपण टाईमपास केला, तिथे जाऊन आपण हसत बसलो. समर्थ म्हणाले, काय आपलं आयुष्य, लोकसुद्धा आपल्याला हसतील की नाही? नक्कीच. म्हणून कोणाला धोका देऊन मजेत राहू नका. वेळ प्रत्येकाची बदलत असते आणि वेळेनुसार बदललं पाहिजे. कारण कसं असतं, आपल्याला आयुष्यात आहे ना, कष्ट करायला नको, मेहनत करायला नको, आयुष्य आरामात राहण्याची आपल्याला सवय लागलेली असते. कारण का, आईवडिलांनी कष्ट केलेले असतात, त्यांच्या बघा संपूर्ण संपत्तीवर आपण काय करत असतो, उड्या मारत असतो. या ध्येयाचा भाग चालू आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. कारण तुम्ही सर्व कष्टकरी आहात, कष्ट करणारे आहेत, मेहनत करणारे आहेत. हा देह आयता खाणार आहे, या देहाचा भाग चालू आहे. समर्थ म्हणाले, आपल्याला सवय कोणती असते हो? आयुष्य आरामात जीवन जगण्याची. म्हणजे सकाळी बघा लेट उठायचं, आरामात सर्व गोष्टी करायच्या आणि पुन्हा असंच दिवस संपूर्णपणे घालवायचं. अहो, ही सवय व्यसनी माणसांपेक्षा भयंकर आहे. कारण व्यसन सुटेल, पण जर आपण कष्टच केले नाही तर बघा विचार करा, आयुष्य वाईट आहे हो. जगणं कसं असावं हे लोकांकडे बघा प्रत्यक्षपणे पाहिल्यावर आपल्याला कळतं. कारण दुनियादारी कळायला खूप वेळ लागतं, पण जेव्हा कळते ना, तेव्हा मनुष्यदेह स्वतःमध्येच खुश राहायला बघा प्रत्यक्षपणे जर विचार केला, ज्या वेळेला आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात पाहत असतो की याच्या आयुष्यात काय चाललंय, हा व्यक्ती काय करत आहे, जेव्हा ती व्यक्ती उत्तम प्रकारे कार्य करते, उत्तम प्रकारे त्याच्या घरामध्ये नवनवीन वस्तू येत असतात, हे आपण पाहतो. परंतु आपल्याला आयुष्य आरामाची सवय ना, आपण कधी कष्ट केलेले नाही आहेत. आपण फक्त एवढंच विचार करणार, अरे याच्या घरामध्ये दररोज नवनवीन वस्तू कशा येतात? कारण ती वस्तू ती व्यक्ती दररोज उत्तम प्रकारे कार्य करत असते आणि बघा नवनवीन वस्तूसुद्धा आणत असते. परंतु आपण काय विचार करणार, अरे त्या व्यक्तीने मला ही गोष्ट दिली पाहिजे, त्यांच्याकडे खूप काही आहेत, मला का देत नाही आहे?
आपण जर कष्ट केले तर नक्कीच आपल्याला मिळेल. परंतु आपल्याला काय वाटतं, अरे मला कष्ट करायला नको, मला ऐशोआरामात जीवन जगण्याची संधी मला मिळालेली आहे. हो, बरोबर आहे. समर्थ म्हणाले, कोणी कोणाचं नसतं, आपण शेवटी आपलेच असतो. कारण जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला सर्व मिळेल. ज्यावेळी शिल्लक संपेल ना, त्यावेळी काहीच नाही आहे. म्हणून नीतिमत्ता आपली साफ ठेवणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाचे दिवस बदलत असतात. ज्याप्रमाणे मनुष्यदेह रुजतो तिथंच जिथं त्यांचं सर्वात जास्त प्रेम असतं आणि माणूस तिथंच फसतो. आपण आहे ना, आपल्याला एखादी गोष्ट जर मिळाली नाही ना, समर्थ म्हणाले, आपण रुसवे फुगवे, बरोबर की नाही, मला हे नाही दिलं, मला ते नाही मिळालं, एका कोपऱ्यात जाऊन आपण बसतो. अहो नाही मिळालं ना, चालेल, दुसऱ्या वेळेला मला नक्कीच मिळेल. कसं असतं, आपण एखाद्या जेवणाच्या पंक्तीत आपण बसलेलो आहोत किंवा उभे राहिलेलो आहोत आणि ज्या वेळेला बघा सर्वजण घेत आहेत आणि त्यावेळेला घेत असताना किंवा वाढणारे आहेत तेव्हा ते वाढत असताना तिथेच त्यांचे गुलाबजाम संपले. आपल्या पुढच्याला मिळालं आणि आपण जेव्हा उभे राहिलो आहे तिथे आपल्याला संपले. आपल्याला काय वाटणार, अरे माझ्याच वेळेला गुलाबजाम संपले, माझ्याच वेळेला लाडू संपले. मग आपण काय करणार, त्या एका गुलाबजामसाठी, एका लाडूसाठी आपण रुसून बसणार. समर्थ म्हणाले, बाहेर दुकानं एवढी आहेत, तुला खायला हवं आहे ना, नक्कीच दुकानात जा, एकाच्या बदली 2 खा, पण चेहऱ्यावर हसू नक्कीच असलं पाहिजे. त्या एका गुलाबजामसाठी संपूर्ण राग आपण कोणावर काढतो, आपल्या घरच्या मंडळीवर, बरोबर की नाही. म्हणजे विचार करा, एका गुलाबजामसाठी आपण किती रोगांना आमंत्रण देत आहोत. म्हणजे काय, सगळा राग, मत्सर, क्रोध, जेवढं तुम्ही हसाल तेवढं मन प्रसन्न होईल आणि जेवढं तुम्ही राग स्वतःमध्ये ठेवाल ना, तेवढा रोग आणि आजाराला आमंत्रण आहे. म्हणून मनुष्य ते इथंच फसतो जिथं प्रत्यक्षातपणे स्वतःच्या बघा स्वतःपेक्षा दुसऱ्यांवर जेव्हा अवलंबून राहतो तेव्हा. म्हणून स्वतःवर सुद्धा अवलंबून असणं गरजेचं आहे. दुसऱ्यांवर किती आपण अवलंबून राहायचं. कारण बघा, पाण्याचा एक थेंब जेव्हा चिखलात पडतो ना, तर तो पूर्णपणे संपून जातो, बरोबर की नाही. पण तोच पाण्याचा जेव्हा आपल्या हातावर पडतो तेव्हा तोच पाणी बघा प्रत्यक्षपणे चमकतो. शिंपल्यात पडला तर मोती होतो, थेंब तोच, पण फरक फक्त सोबतीचा असतो. मग आयुष्यात आपली सोबत कोणासोबत आहे, आपल्यासोबत कोण आहे हे पाहणं गरजेचं आहे. कारण आपला देह हा पाण्यावरचा बुडबुड आहे, समर्थ म्हणाले. आता कुठे जाऊन पडायचं, पहावे आपणास यापण, बरोबर की नाही. आयुष्याचं सार्थक जर करायचं असेल ना, तर नक्कीच आपला देह हा परमेश्वराच्या चरणी असला पाहिजे. तर नक्कीच जसं शिंपल्यामध्ये पाण्याचा थेंब पडताना मोती होतो ना, त्याप्रमाणे आपला देह हा सोन्याहून पिवळा होईल. कारण सहवासाचा आनंद हा पैशात नाही म्हणता येत. आपण पाहत असतो अनेक प्रकारची उदबत्ती आपण घरात लावत असतो, अगरबत्ती लावत असतो, त्या सुगंधाने संपूर्ण घर बघा दरवळतं वासाने, सुगंधाने. परंतु ज्यावेळी ती संपते त्यावेळी सुगंधसुद्धा नाहीसा होतो. परंतु आयुष्याचा खरा सुगंध पाहायचा आहे, तो आपल्याला पैशात नाही सांगता येणार आणि पैशात मांडता येणार नाही. मग कसं होईल, समर्थ म्हणाले, काय करता येईल. ज्याप्रमाणे पक्षी असतात बघा, एखाद्या वेळी आपण शेत लावत असतो,
त्यावेळी इकडे तिकडे पक्षी न यावे म्हणून आपण बुजगावणं लावत असतो शेतामध्ये, बरोबर. त्या बुजगावण्याला ते पक्षी घाबरतात, प्राणी घाबरत असतात, परंतु ते खरं खरं असतात का हो? नाही. म्हणजे विचार जर आपण केला, तसंच आपलं आहे. आपला देह हा आत्मविश्वास नसला ना की घाबरत असतो. स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप आहे. आपण काम करायच्या अगोदरच शरणागती पत्करतो की बाबा हे माझ्याच्याने होणार नाही. अरे करून तर बघ ना, काय होणार आहे? अपयशच येईल ना. अरे पण अपयश येणार आहे हे माहीत आहे, मग खचून न जाता, कमकुवत न होता प्रयत्न जर केले तर नक्की यश आहे. कारण आपली आवड ही कायम स्थिर असावी, बरोबर. आपल्या आवडीनिवडी आपल्यालाच माहीत असतात, त्यासाठी दुसऱ्यांची गरज नसावी. म्हणून समर्थ म्हणून कोणी कोणाचं नाही आहे. आता तुला काय खावंसं वाटतं, कुठे फिरावं बघा फिरावंसं वाटतं, हे तुझ्या देहालाच आवड असेल तिथेच जाणार ना. तुला एखाद्या तीर्थस्थळी जायचं आहे, एखाद्या पर्यटन क्षेत्रात जायचं आहे, तुला जिथे आवड आहे तिथेच जाणार ना. दुसऱ्यांनी एखादी वेळी बघा आपल्याला जर सांगितलं, अरे तुला आहे ना बाजारात जा आणि तिथे तुला फिरायचं असेल तर फिर, आपण काय विचार करणार? ते काय फिरायचं ठिकाण आहे का हो? जिथे आपलं मन रमतं तिथेच आपण जाणार ना, तिथेच आपण आनंद आपला बघा प्रत्यक्षात द्विगुणित करणार ना. म्हणून प्रत्येकाला आयुष्य प्राप्त करून दिलेलं आहे, ज्याचं त्याने प्रत्यक्षात सांभाळलं पाहिजे, तसं आयुष्य जगलं पाहिजे. जे नातं कधीच तुटू शकत नाही आहे, ज्यात एक रुसण्यात परफेक्ट तर दुसरा बघा प्रत्यक्षात मनवण्यात एक्सपर्ट असतं. आपल्या आयुष्यात नाती खूप आहेत. काही जण रुसण्या फुगण्याने नाती तुटतात, तर काही जण बघा प्रत्यक्षात आपल्या जवळसुद्धा येत असतात. काही व्यक्ती असे असतात ना, त्यांना आपली नाती आवडत नाही, बरोबर की नाही. अशा व्यक्तींशी आपण सावधान असलं गरजेचं आहे. कारण समोरचं समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं त्याचं ऐकणं दोन्हीही व्यर्थ असतं. आता आपण जे सांगत आहोत ती जर समोरची व्यक्ती ऐकून घेत नसेल मग उपयोगाचं काय, बरोबर आहे ना. जर समोरच्या व्यक्तीने ऐकलं तर आपण सांगण्यामध्ये अर्थ आहे, नाही तर उपयोग काय त्याचं. म्हणून प्रत्यक्षात आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे पक्षी असतात, प्राणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात, चालेल. परंतु काही लोक असे असतात ना की त्यांच्यावर विश्वास ठेवणंसुद्धा आपल्याला धोकादायक ठरते. आता सर्वच माणसं बघा आपल्याला धोका देणारे नाही आहेत. मग आता धोका केव्हा आपल्याला पत्करावा लागतो, स्वीकारावा लागतो, जेव्हा आपण त्या लोकांवर विश्वास ठेवतो. मनुष्यदेह सर्व देह उत्तमाचे आहेत, समर्थ म्हणाले. कर्माने मनुष्यदेह खराब होतो. म्हणून समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका, कुणालाही बोलू नका. हा भाग या देहाचा चालू आहे. म्हणून कोणावरती विश्वास ठेवण्यापेक्षा आहे ना, स्वतःवरती विश्वास जर ठेवला ना तर नक्कीच आपला आत्मविश्वास हा द्विगुणित होईल. आणि जर तुझा आत्मविश्वास द्विगुणित होईल ना तर नक्कीच जरी कोणी तुझ्या आयुष्यात नसलं ना तरी आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.